शिवसेना युबीटी आणि मनसेची आज ही पत्रकार परिषद आहे। कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावर शिवसेना युबीटी आणि मनसे आज अशा प्रकारे एकत्र दिसणार आहे। तर भाजपच्या कामगार युनियन विरोधात आज दोन्ही पक्ष पत्रकार परिषद घेणार आहेत। इंडिगो एअरलाइन्स कर्मचाऱ्यांसाठी दोन्ही पक्ष आता सरसावलेले आहेत आणि त्यासाठी आज दोन्ही पक्षांची ही एकत्रित पत्रकार परिषद आपल्याला दिसणार आहे। या पत्रकार परिषदेला नितीन सरदेसाई आणि अरविंद सावंत हे दोघे जण संबोधित करणार आहेत। त्यामुळे काय नेमके मुद्दे असणार आहेत आणि या निश्चितच दोघांच्या देहबोलीकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष असणार आहे। दोन ठाकरे बंधू एकत्र येणार का ह्या चर्चा जेव्हा राजकीय वर्तुळात घडतात तेव्हा दोन्ही पक्षातले महत्त्वाचे नेते आज एकत्रित पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत। अर्थात मुद्दा जरी वेगळा असला तरीही होणाऱ्या नवीन युती संदर्भातल्या नवीन होणाऱ्या समीकरणांसंदर्भात निश्चितच ही पत्रकार परिषद एक महत्त्वाचं पाऊल सुद्धा म्हटलं जाऊ शकतं। जाणून घेऊया या संदर्भात आणखी सविस्तर तपशील। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। कृष्णात, आपण बघतोय राज्याच्या वर्तुळामध्ये सध्या राजकारणामध्ये दोन ठाकरे बंधू एकत्रित येणार अशा प्रकारच्या चर्चा होत असताना मध्येच कुठेतरी विसंवाद आहे, प्रस्ताव दिले जात नाहीत, मात्र आज पत्रकार परिषद होतीये। काय नेमका मुद्दा तर महत्त्वाचा आहेच आहे कर्मचाऱ्यांचा, पण कसं पाहायचं या पत्रकार परिषदेकडे? मागील आठवड्यात देखील शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचे कार्यकर्ते हे एकत्र आले होते आणि याच मुद्द्यावरून चुनाभट्टी इथल्या श्रमरक्षा भवनमध्ये हे कार्यकर्ते एकत्र येऊन एकत्रितरित्या संबंधित आयुक्तांना निवेदन देण्यात आले होतं। कारण इंडिगो एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न त्यावेळी होता आणि त्या निवेदनाच्या अखेर सांगितलं गेलं होतं की आयुक्तांनी संबंधित प्रशासनाचा जो प्रतिनिधी आहे त्याला 24 तारखेपर्यंत आपलं म्हणणं मांडण्यास सांगण्यात आलं होतं आणि यामध्ये राजकारण देखील आहे। शिवसेना मनसे विरुद्ध भाजपची युनियन अशा प्रकारचं एक राजकारण या ठिकाणी आहे आणि भाजपच्या युनियननं कशा प्रकारे प्रशासन म्हणजे जी इंडिगो एअरलाइन्सचे प्रशासन आहे त्यांच्याशी संगनमत करून कर्मचाऱ्यांचं पगार जे आहे ती कशी रोखली गेलेली आहे किंवा समसमान पगार जो सगळ्यांना वाढ केली होती त्यामध्ये कसे आडकाठी केलेली आहे याचा हे सर्व उघड केलं होतं। परंतु त्यानंतर रवींद्र चव्हाण यांच्या युनियननं भाजपच्या युनियननं देखील त्यावर उत्तर दिलं होतं आणि त्याचसाठी आता परत शिवसेना मनसे हे एकत्र येत आहेत आणि खास करून खासदार अरविंद सावंत जे भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष आहेत आणि नितीन सरदेसाई जे मनसेचे नेते आहेत हे दोघेही आज दुपारी पत्रकार परिषद घेत आहेत आणि भाजपचा खोटारडेपणा यातला उघड करणार असल्याचं त्यांनी यामध्ये दावा केलेला आहे। त्यामुळे शिवसेना मनसे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असल्या तरी त्याच्या अगोदरच हे युनियनचे पदाधिकारी मात्र एकत्रितरित्या येऊन कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी त्या ठिकाणी श्रमरक्षा भवन या ठिकाणी एकत्र येऊन पत्रकार परिषद घेत आहेत। निश्चित कृष्णात, जरूर लक्ष ठेवून राहा घडामोडींवर आणि आपण वेळोवेळी या संदर्भात चर्चा करूया। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर।